brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि अजून एक दुसरा प्रश्न माझा, तुम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, आता हे तिघांनाही तुम्ही पाहताय, तुम्हाला काय वाटतं कोणाच्या वाटेला जास्त संघर्ष आलाय, बाळासाहेब ठाकरे की आता उद्धव ठाकरे? कोणाच्या वाट्याला जास्त संघर्ष आलाय, बाळासाहेब ठाकरे की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे. आणि तो कसा? बाळासाहेबांचा मगाशी हात म्हणाला ना की काँग्रेसची साठलोटं, म्हणजे आणि मी पण सांगतो ना की वसंत सेना, असंच वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांना वसंत सेना म्हणायचे. तेव्हा काँग्रेस हा त्यांचा विरोधी पक्ष होता आणि काँग्रेसचे मार्ग हे सॉफ्ट, तुलनेने सॉफ्ट होते. म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाने मुंबईतल्या समाजवादी आणि कम्युनिस्ट साम्यवादी अशा कामगार संघटना तोडण्यासाठी, संप फोडण्यासाठी, त्यांचं लेबर क्लासवरचं, मिडल क्लासवरचा प्रभाव कमी करण्यासाठी शिवसेनेचा अगदी रितसर वापर करून घेतला, ही फॅक्ट आहे. पण त्यांनी कधी पुढे जेव्हा 85पासून ठामपणे बाळासाहेबांनी काँग्रेसच्या विरोधात स्टँड घेतला आणि ते काँग्रेसशी मैदानी झुंज खेळायला लागले, महाराष्ट्रभर पसरल्यानंतर 90च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 52 आमदार निवडून आणले होते. तेव्हा काँग्रेसने कधी ईडीचा वापर नाही केला, काँग्रेसने कधी चौकशा यंत्रणा लावल्या नाहीत. तेव्हाही गैरव्यवहार होतच होते. तेव्हाही महापालिकेमध्ये सिंडिकेट नावाची एक संस्था, त्या सिंडिकेटचे मेंबर काळाच्या ओघात बदलत राहायचे, पण स्थायी समितीमधलं, स्टँडिंग कमिटीमधलं किती कोटींचं बजेट आहे मुंबई महापालिकेचं आपल्या सर्वांना माहिती आहे. 40,000 कोटींची तर निव्वळ गंगाजळी होती. आणि परवा आदित्यनीच सांगितलं की आम्ही जेव्हा ताब्यात आली 85 झाली तेव्हा इतकं डेफिशिट 750 कोटीचं डेफिशिट होतं, तेव्हा आम्ही 92,000 कोटींपर्यंत. म्हणजे हे मुंबई महापालिकेचं शिवसेनेच्याच काळात झालं असं म्हणावं लागेल. शेवटी भले त्यातले काही टक्के सगळीकडेच गेले, ते टक्के गेले याच्यात काही शंका नाही. पण उद्धवला ज्या पद्धतीने भाजपने त्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला, याचं कारण एकमेव आहे की बाळासाहेबांचं आणि काँग्रेसचं राजकारणाच्या दिशाच वेगळ्या होत्या. बाळासाहेबांनी हिंदुत्वाची लाईन घेतल्यामुळे तर प्रश्न संपुष्टातच आला होता. म्हणजे सेक्युलर विरुद्ध हिंदुत्ववादी असा तो संघर्ष होता. आता इथे 2 हिंदुत्ववादी आहेत आणि भाजपला आपल्या हिंदुत्वात कोणीच वाटेकरी नको आहे. आज भले हिंदुत्वाचा घोष करणारे एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर असतील, ते त्यांना मनातनं नकोच आहेत. हिंदुत्व 100% फक्त आमच्याच बरोबर राहिलं पाहिजे असं त्यांचं वाटतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने संघर्ष करायला लागला. बाळासाहेबांचं तुलनेने पाहिलं तर आजची राखरकीत व्हॉट्सअप नव्हतं, टी व्ही चॅनेल्स नव्हते, 24 तास अलर्ट राहण्याची गरज नव्हती. बाळासाहेब सकाळी 10 आणि 11 वाजता रात्रीच्या मैफली गाजवून उठून 10-11 वाजता उठून 12-12:30 वाजेपर्यंत ते पहिला फोन घेत नसत. आज तुम्हाला लोकांना 7 वाजता सकाळी उद्धवचा बाईट लागतो. म्हणजे त्याच्या आधी उद्धवला काय घडलं आहे ते माहिती पाहिजे. हा सोडून द्या तुम्ही संघर्ष, पण जो मानसिक आणि वेगवेगळ्या मार्गाने चौकशी यंत्रणांचा वापर करून, काँग्रेसच्या काळात अशा रीतीने चौकशी यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्ष संपवण्याचं काम झालं नव्हतं. मी काही काँग्रेसचा समर्थक नाही, पण मी जे 40 वर्षात बघितलं की अशा पद्धतीने वापर होत होता का, तर मला तरी काही तसं दिसत नाही.